ग्रामजोशी, आम्ही कीर्तनासाठी जात आहोत. शुभ प्रसंगी वितंडवाद नको, इतकीच विनंती. याच क्षणी या ग्रामातून निघून जा, अन्यथा असा चोप देऊ एकेकाला. निघा. कसं आहे ग्रामजोशी, वळकीच्या नागापेक्षा अनोळखी माणसंच बरी, नाही का? शिव 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 शिव, साक्षात ग्रामजोशींचा अपमान. अरे सहदेवा, हे अशोभनीय वर्तन आणि अश्लाघ्य वर्तन तुला शोभत नाही. लई मोठे मोठे शब्द वापरता तुम्ही बाळंभट. काल परवाच ते अश्लाघ्य आणि काय तो शब्द होता, अशोभनीय. हा, अशोभनीय, जे तुम्ही ज्ञानाच्या बाबतीत करत आलाय. आणि त्याचा पाढा जर वाचाया घेतला ना, तो उद्याचा दिस उजाडेल. त्यामुळे आम्ही जातो, कारण कीर्तन होणार आणि ह्यांच्या समक्षच होणार. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. गुणीजन हो, स्त्रीचे मूलभूत गुणधर्म कोणते? शौर्य, धैर्य आणि नितांत विश्वास. रामायणाचा सीतामाईच्या दृष्टीने कधी विचार केला आहे का? विचार करा. एका स्त्रीला एका अनोळखी देशी, अनोळखी माणसांमध्ये जाऊन राहावं लागतं, तरीही ती शरण जात नाही, पराभूत होत नाही. याचं एकच कारण, ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांवरचा तिचा नितांत विश्वास. आणि हा विश्वासही सार्थ ठरला. सीतामाई मुक्त झाली. एक वादळ शमलं खरं, परंतु दुसरं वादळ सुरू होण्यासाठीच. अयोध्यावासियांनी सीतामाईच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं, परंतु तरीही सीतामाई खचली नाही. ती अग्निपरीक्षेला धीरोदात्तपणे सामोरी गेली. कशासाठी? पती म्हणून श्रीरामाचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. परंतु तिने हे केलं ते अयोध्येचे राजे प्रभू श्री रामचंद्रांसाठी. ही अग्निपरीक्षा तिच्यासाठी सत्वपरीक्षा होती. तरी देखील ती धैर्याने त्याला सामोरी गेली. माता आणि भगिनींनो, तुम्हा प्रत्येकामध्ये सीतेचा अंश आहे. त्यामुळे संघर्षाला भिवू नका. कितीही मोठी आपत्ती आली तरी खचून जाऊ नका. परिस्थितीला शरण जाऊ नका. स्वतःवर आणि आप्तजनांवर विश्वास ठेवा. हा विश्वासच सामर्थ्य देईल. आणि लक्षात ठेवा, तमाची रात्र फार काळ लांबणार नाही आणि उद्या उजाडायचं थांबणार नाही. जय जय राम कृष्ण हरी. 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. दादा, ते पैठणचे साधूजन ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. दादा, अरे आम्ही दोघे उठण्याच्या आधीच ते निघून गेले होते, कुणालाही काही न सांगता. इतक्या लवकर? मला त्यांच्याशी संवाद साधायचा होता. कावेरी मावशीला त्यांनी जो आशीर्वाद दिला त्या संदर्भात बोलायचं होतं. बाळा, इथे येणारा प्रत्येक जीव हा जाण्यासाठीच आला आहे सोपाना. त्याला अडवून ठेवता येत नाही. त्यांचा मार्गही आधीच सुनिश्चित होता. ते गेले. आता विठुराया त्यांना योग्य मार्गदर्शन करेल हीच इच्छा. मावशी. हा, काय र? तू आज बी लाकूड फाटा गोळा करायला जाणार आहेस ना? हा, जाणार आहे की. चल, मी अभि येतो तुझ्या घरी. आज परत? आणि तू ती रामायणातली पुढची गोष्ट सांग. हा, सांग. चल. थांब. आणि काय ग, घरात बसली तर तुला काय काटे टोचतात का? सासूबाई, मी लाकूड फाटा आणायला चालले, ते बी आपल्या घरातल्या चुलीसाठी. ह्या चोरा संग? अगं, हे उकिरड्यावरचं पोर ग्रामात. सासूबाई, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला, पण या लेकराला काही बोलू नका. झालं, लोकाचं पोर दिसलं की आला तुला कळवळा. संसारात लक्ष दिलं असतं तर स्वतःचं लेकरू झालं असतं तुला. स्वतःची कूस आहे रिकामी, कुलक्षणी मेली. मावशी, अगं रडू नको ना, नाहीतर मला बी रडू येईल. मावशी. मावशी, ज्ञानदादा म्हणतो चांगल्या माणसांचं नेहमी चांगलंच होतं. तुझं बी होईल. मोठा झाला की र, मोठा झाला. पण मी तरी बी गोष्टी ऐकणं नाही सोडणार. सांगशील ना? सांगेन की सांगेन. चल, गोष्ट सांगते तुला. त्यो साधू सीतामाला लय कळवळून सांगत होता, माय भिक्षा वाढ ग, भिक्षा वाढ. सीतामाई पहिल्यापासूनच मनाने लय मायाळू, तिला काय राहवलं नाही. मग ती चालत चालत लक्ष्मण रेषेपतूर आली. आणि मग त्यो साधू लय लांब उभा होता. सीतामाईने विचार केला, लक्ष्मण भाऊजींनी आखून दिलेली रेषा आपण ओलांडायची का नाही ओलांडायची. त्या माऊलीला काय राहवलं नाही. अखेर तिनं ती रेषा ओलांडलीच. हा, आणि मग तुम्ही? मैं तोच
ज्याने काल तुला अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला होता. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. चल मावशी सोड मावशी 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 मोत्या मोत्या ए मुर्द्या जर का त्याला काय झालं ना तर याद राख. काय करशील? मारशील? हाणशील? का ज्ञानाला बोलवशील? तू सोड तर खरं, मग जाऊ ते तुला माझा इंगा सोड. आता आम्ही तुला अशा ठिकाणी नेणार आहे जिथं तुझा ज्ञानेश्वर काय देव पण पोहोचू शकणार नाही. चल चल मुर्द्या सोड. मोत्या मावशी मावशी मोत्या मोत्या चल. अवा तुम्ही कावेरीला बघितलं का? दादा तुम्ही कावेरीला बघितलं का? नाही दादा. कावेरी कावेरी ज्ञाना ज्ञाना अरे कावेरी कुठं बी दिसना झाली. काय? होय तू तिला भेटला होता का? कुठं बघितलं का तिला? नाही म्हणजे तुमच्यात काही बोलणं झालं होतं का? ती मोत्यासवे अरण्यात सरपण आणायला गेली होती. ते तिनं मला बी सांगितलं जाताना. त्याला लई येळ झालाय रे. आणि ते जाताना आत्या तिला लई वंगाळ बोलले ती. त्यात ही ज्ञाना कावेरीला काही झालं तर नसेल ना रे? ज्ञान दादा ज्ञान दादा मोत्या बाळा, अरे हे काय लागलंय तुला? आणि कावेरी कुठे आहे? मावशीला पायघराने उचलून नेलं. कुठे आहेत ते पाळेगार? कुठल्या दिशेने गेलं? तू बघितलंस का त्यासनी? वय काका दादा, आपल्या कुटीत काल जे साधू आले होते ते साधू नव्हते, ते पाळेघर होते. त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि कावेरी मावशीला. पाहिलं सदेवा, या ज्ञानेश्वराच्या विचाराचा काय परिणाम झालाय ते? तरीच मी तुम्हा साऱ्यांना पदोपदी विनवणी करत होतो की अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका, विश्वास ठेवू नका. त्या साधूंना ग्रामात थारा देऊ नका. पण नाही, तेव्हा या ज्ञानेश्वराला मानव धर्माचं भरता आलं होतं. कसे? काय रे ज्ञानेश्वर, एवढा मोठा योगी म्हणून घेतो स्वतःला आणि माणसं ओळखता येत नाही. छे 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 छे. अरे आता रडून उपयोग तो काय? काल ह्याच पाळेगारांच्या रक्षणासाठी ग्रामजोशींशी वितंडवाद केलास आणि आज त्याच लोकांनी तुझ्या पत्नीचं हरण केलं. शिव 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 शिव. पहा ग्रामस्थ हो, पहा ह्या ज्ञानेश्वराच्या तथाकथित विद्वत्तेचा आणि सामर्थ्याचा मुखवटा आज फाटला. अहो, जो स्वतःच्या मानलेल्या आईचं रक्षण करू शकला नाही, तो तुमचं रक्षण काय करणार बरे? ह्याच्या मार्गावरून चालणाऱ्यांच्या आयुष्याची कशी धुळदाण होते ती पहा. सदेवा, आयुष्यभर या ज्ञानाच्या मार्गावर डोळं झाकून चालत आलास आणि अखेरीस कपाळ मोक्ष करून घेतला. आणि तुझ्या पत्नीची दुर्दशा झाली त्याचे पाप ही ज्ञानेश्वराच्या माथी आहे. यातून तुझी कदापि सुटका नाही.
दादा अरे ते म्हणाले आणि तू मान्य केलंस? कारण त्यात पूर्णपणे तथ्य आहे. नाही दादा, कावेरी मावशीचं जे काही झालंय ते तुझ्यामुळे झालेलं नाही. हो दादा, मात्र ते तुझ्याचमुळे झालंय असं वाटावं हा त्या ग्रामजोशी आणि त्या मंडळींचा हेतू आहे. अरे बाळा, मी जर वेळीच ओळखू शकलो असतो की ते साधू नसून पाळेगार आहेत तर आज कदाचित मावशी. अरे पण दादा, विधिलिखित आपण टाळू शकत नाही, ही तुझीच शिकवण आहे ना. मग कसं टाळू शकलो असतो आपण ते विघ्न? आणि दादा तसंही गावांवर फुंकर मारतो असं सांगून खपली काढणाऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस. तुला दुर्बल पाहणं हाच त्यांचा हेतू आहे. दादा, जे काही घडलं ते दुर्दैवीच होतं, पण एक मात्र नक्की, त्यात तुझी काहीही चूक नाही. नाही कशी आत्याबाई, मला सांगा, जे झालंय त्याच्यात ज्ञानेश्वराची चूक आहे ना? तरी मी सांगत होते की त्या संन्याशांच्या पोरांना डोसक्यावर नको बसूस, पण ऐकते कुठे ती? आत्या, तू आता ह्यांच्या मोहर बी. सहदेव, थांब, बोलू दे त्यांना, बोलू दे. आत्याबाई सूर्यप्रकाशा इतकं प्रखर आणि सत्य बोलतायत. बोला तुम्ही. आता मला सांगा, कोणती बाई मेलेल्या मैत्रिणीच्या लेकरासाठी स्वतःचं घर बाहेर सोडल? खरंय, अगदी खरंय हो. आत्या, तू आत हो आधी. अरे सहदेवा, त्या ज्ञानेश्वराला किती म्हणून पाठीशी घालशील रे? तो ज्ञानेश्वर त्या पाळेगारांना ओळखू शकला नाही, हे त्रिवार सत्य आहे की नाही? वय, पण त्या पाळेगारांनी कावेरी वहिनींचं हरण केलं. आता तो ज्ञानेश्वर शोधून आणणार आहे का त्यांना? तो भोगणार आहे का तुमच्या वाटणीचे भोग? आता ही जी काही फरफट होते ना, ही तुमची होते. आयुष्य उद्ध्वस्त झालं तुमचं. आणि आता कर्णोपकरणी मानहानी जी होणार आहे ती तुमची होणार आहे. कुणामुळे? सांग ना, कुणामुळे? माझ्यामुळेच. मी त्या पाळेगारांवर विश्वास ठेवणं ही चूक होती, हे त्रिवार सत्य आहे. दादा, मला असं वाटतंय की आपण चुकीच्या विषयावर बोलून वेळ वृथा दवडतोय. खरंय दादा, भूतकाळ बदलणे आपल्या हाती नाही, परंतु भविष्य काय घडवणं हे मात्र आपल्या हाती आहे. अरे पण कसं कसं शोधून आणशील? लय मोठा प्रभू रामचंद्रच आहे ना व तू. काट्या कुट्यातनं वाट काढत कशा काय जाणार आहेस? कारण माझं प्रेम आहे तिच्यावर, निष्ठा आहे. देवावर असते ना तेवढी, कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त. माझी श्रद्धा आहे कावेरीवर. मला वाटत होतं समद जग जरी मला सोडून माझ्यापासून लांब गेलं ना, तरी कावेरी कधी बी माझ्यापासून लांब जायची नाही. ती नसेल तर माझं काय होईल ह्याचा केव्हा विचारच करावा नाही लागला मला. नाही, तिच्या बगैर नाही राहू शकत, आणि मला राहायचं बी नाही. अरे पर कोल्या कुत्र्यानं खाल्ला असेल तिला तर काय उपयोग तुझ्या प्रेमाचा आणि श्रद्धेचा? माझा ऐक राजा, हीच वेळ आहे. तू दुसरा संसार थाट, निदान त्याच्यामुळं कुळाला दिवा तरी लाभल. आत्या, तू का ग माझ्या बायकोबद्दल वाईट बोलतेस सारखी? ती सहन करते, ती चुकून बी तुला कधी बी उलट बोलत नाही. माझं घर निगुतीनं राखते. तर माझ्यापेक्षा जास्त जग बघितलंय तिने. ह्या जगात हुशारीनं कसं जगायचं ना, हे तिनं मला शिकवलंय. ती जर नसती ना, तर हे घर कवाच तिचा अपमान झालेला ती सहन करत असेल, पण म्या नाही घेणार. म्या तिला शोधायला जाणार म्हणजे जाणार. असं मग जाच. पर पौर्णिमे पतुर जर ती नाही गावली तर अख्ख्या गावाला दौंडी पेटून मी सांगल की ती मेली म्हणून. कळलं? दादा, अरे कावेरी मावशीला शोधण्यासाठी आपण सारे काय करणार आहोत हे ठरवणं अधिक महत्वाचं आहे. आपण नाही, मी. दादा, अरे म्हणजे तू आमच्या विना चारण्यात. हो,
चूक माझ्याकडून घडलीये, त्याचं परिमार्जन देखील मीच करायला हवं. शिवाय 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 माझ्या मायेच्या माणसांचे प्राण मला पुन्हा जोखमीत टाकायचे नाहीयेत. अरे पण दादा, तुझ्या प्राणांचं काय? मावशीच्या सुरक्षिततेपेक्षा माझे प्राण महत्वाचे नाहीत. नाही दादा, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. मुक्ती हट्ट करू नकोस. मोत्याचा विचार कर, त्याच्यावरही हल्ला झालाय. आधाराची निकड त्यालाही आहे. तुम्ही इथेच थांबा, मी शोधून आणेन मावशीला.